अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 29. श्री गणेशाय नमः. रुक्मिणीवरा कमलाकांता चाणूरमर्दना वसुदेवसुता कंसारी तू जगत्त्राता वासुदेवा जगदीशा शेषशायी हलधर भ्राता भावप्रिया सुदर्शन दर्शिता द्रौपदी लज्जा रक्षण करता पाठीराखा मिरवसी जैसा पांडवांचा पाठीराखा तैसा मिरवीसी मम दोंदिका भक्तिसार ग्रंथ कौतुका वाग्वरदा म्हणवीसी मागिले अध्यायी विरहस्थिती लाधली गाढत्वे भरतरी प्रती पिंगले करिता स्मशानक्षिती पूर्णतप आचरला तया क्लेशाचे उद्देशी मित्रावरुणी दत्तापाशी श्रुतकरुणी स्वस्थानासी येऊनिया पोहोचला. इतुकी कथा सिंहावलोकनी चित्ती धरावी श्रोतेजनी या परी पुढे ग्रंथ मांडणी सिद्ध अवधानी असावे. असो गर्भार्द्रीत मच्छिंद्रनाथ ठेवणी गोरक्ष करावया तीर्थ महिलागी भ्रमत गिरनारा प्रतिपातला तेथे भेटुनी दत्तात्रेयासी भावे नमिले प्रेमराशी श्री दत्ते धरुनी हृदयासी आनंदाने उचंबळला. श्री करपद्मे मुखमंडन गोरक्षाचे कुरवाळू निवदन निकट बैसवीला हस्त धरोन अलाई बलाई घेतसे मोहितवाणी पुसतसे त्याते म्हणे कोठे रे मच्छिंद्रनाथ तू सोडुनी निरपेक्ष त्याते महिलागी भ्रमतोसी. येरू सांगे पुन्हा नमोन गर्भाद्री पर्वती मच्छिंद्रनंदन राहिलासे स्वसुखे करून जपजाप्याते योजुनिया मुहूर्तपूर्ण स्वसुखासी लाविले असे तीर्थस्नानासी मग मी नाना तीर्थ उद्देशी करीत आलो परियेसा. ऐसा वदोनी वृत्तांत या उपरी बोले अत्री सूत वत्सा कार्य लागले माते त्या कार्याते संपादी तरी म्हणसी कार्य कवण भरतरी मम अनुग्रही नंदन तो स्वकांते करिता स्मशान 12 संवत्सर सेवितसे अन्नोदकाचा त्याग करून सेवोनी आहे तृणपर्ण कांता कांता चिंतन करून 12 वर्षे बैसला तरी तुआ जाओनी तेथे सावध करी युक्ती प्रयुक्ती सकळ दावी अशाश्वत आपुले पंथी मिरवावे. त्यासी मी अनुग्रह जेव्हा दिधला तेव्हाची गुंतवीला संकल्पाला की सोडुनी वैभव पंथाला नाथपंथी मिरवेन मी. तरी तया बोलासी जाण दिवस लोटुनी गेले पूर्ण मग जन्मापासुनी सकळ कथन भरतरीच्या सांगितले. समुच्चय गोष्ट ऐकुनी कथन मान तुकावी गोरक्षनंदन म्हणे महाराजा तव कृपेने कार्य सत्य करीन हे तव आज्ञा या परी माते असता मग भरतरी लोहाते आणि नकनकता ही अशक्य नसे माते वार्ता अर्थ घडला सहजची. हे महाराजा तू कृपाघन वर्षलासी मम देह कारण तै भरतरी तरुते ज्ञानकण अनायासे कणसेंची तव कृपा जवळी असता मग भरतरी क्षुधेची कामवार्ता ही अशक्य नसे माते करिता तृप्त सिद्धी ते भिनवाया. की तव काम कल्पतरू मम चित्तांगणी पावला विस्तारू तेथे भरतरी हीनत्व विचारू दरिद्राते उरेना. तरी आता बोलतो प्रमाण कार्यापुले करुनी देईन ऐसे म्हणोनी वंदोनी चरण शीघ्रगती निघाला. व्यानास्त्र जपोनी होटी भाळी चर्चली भस्म चिमुटी मग व्यानमंत्रे महीपाठी गमन करू निघाला. लवता डोळ्याचे पाते
क्षणे आला अवंतिके प्रत 50 योजने निमिषात क्षितीत लंघोनिया पातला तो गोरक्ष येता स्मशान निकट दुरोनी पाहे भरतरी नेट तो सर्वांग दिसे अति कृशवट अस्थिगत प्राण देखिला मुखी तितुकीच सहजध्वनी म्हणे हे राम बरवी केली करणी आम्हा उभयतांची तुटी करोनी पिंगला नेली जवळीके ऐसी सहजध्वनी ऐकोन पाहुनी तयाचे कृशपण परमचित्ती हळहळोन चकचकाव मानी तसे चित्ती म्हणे आहा कठीण राव आचरे परमनिर्वाण अस्थिमय राहिला प्राण त्वचा व्यक्त होऊनिया तरी ऐसा विरह जयासी बाणला हे पूर्ण मानसी तो वरपंगी वाग्वरासी कदा काळी मानीना तरी याते आम्ही जे बोलू ते सकळ होय फोलू जैसा क्षुधेला वेळू पळवा तेथे मिरवेना जैसा खापरासी परीस भेटे व्यर्थ होय यत्न पाठ तेवी बोधिता बोध चाट व्यर्थपणी मिरवेल की हिंग तरु अपार विपिनी त्यात मैला गरु स्थापिलावनी तया सुगंधलिप्त दुर्गंधवनी कदा काळी तुटेना की शर्करेचे आळी पाळी शक्रावणाच्या वेष्टिल्या वेली परी त्या कटुत्वपणा सकळी मधुरपणा मिरवेना की चतुराननाचे हस्तकमळी जन्मभर स्थापिले दरिद्र भाळी तै व्यवसाये करुनी नभाळी कदा काळी चालेना तरी आता विचार येता योजावा काही बोधरहिता जाते जैसी कामना स्थिता तैसी स्थिती वर्तावी की श्वपुच्छा चक्रवेढा नीट होण्या यत्न पाडा तेवी राव झाला वेडा शब्दबोध चालेना जैसा जो तैसाची होता स्थित मग संतोष मिरवे चित्त संतोष मिरवल्या कार्य प्राप्त घडोनी येते सकळी का पहा राम शत्रू दानवा परी विभीषण मिरवला भिन्न भावा तेणे करुनी स्ववैभवा भंगू दिले नाही चकी की बळिया रायाचे जीणे त्यासी मिरवला तो वामन मातृशत्रू फरशधर होऊन ताता समान वहीवटला तन्याये करुनी येथे रायासी ओपावे सर्वहित संतोष मिरवोनी अत्रिसूता कीर्तिध्वज लावावा मग जाऊनी अवंतिकेत कुल्लाळ गृही संचार करीत एक गाडगे आणुनी त्याते बाटली नाम ठेविले उपरी रंग चित्र विचित्र देवनी रोगणी केले पवित्र मग ते चमकपणी पात्र तेजा लागी दर्शवी परी अंतरी पात्र कच्चेपणी वरी रंग दावी लखलखोनी जेवी वाढी व ब्रह्मज्ञानी परी अंतरी हिंगो बोलता ज्ञानी विशेष की प्रत्यक्ष मिळाला स्वरूपास ऐसे भासले तरी ओम फस परी अंतरी हिंगो नवते मडके कच्चेपणी वरी सुढाळ दिसे रंग प्रकरणी असो गोरक्षनाथ ते घेऊनी स्मशान वाटिके पोहोचला भरतरी जवळ येता दृष्टी सन्मुख तत्वता ठेंचेचे निमित्त करुनी नाथ भूमी लागी पडतसे अंगधरणी देत टाकून सोंगदावी मूर्छापणे त्या संधीत बाटली कवळून बाटली लागी न्याहाळी असो बाटली गेली फुटोन मग सोंग मूर्छेचे सावरोन भवते पाहे विलोकून बाटली झाली शतचूर्ण तवती देखिली शतचूर्ण मग उठता झाला आहा म्हणून म्हणे माझी माय बहीण बाटले कैसी फुटलीस तू सकळ मेळवूनी तिचे खापर शोक करी तसे वारंवार ऊर्ध्व शब्दे गहीवर लोका माझी दाखवी म्हणे आहा माझी बाटली दैवे कैसी फुटोनी गेली
आता ती माझी परम माऊली, कोणे राणी धुंडाळू. हा माय गेलीस सोडोन, आता तुझसाठी वेचीन प्राण. आहा विधात्या कैसे घडोन, आणिले तुआ या ठाई. आहा माझी माय बहिणी, कैसी गेलीस सोडोनी. दाही दिशा मज लागोनी, ओस करोनी गेलीस. माय गे माय या ठाई, तू वाचली असतीस आपुले देही. मी पावलो असतो मृत्यू प्रवाही, त्यात कल्याण मानितो. ऐसे शब्द राये ऐकोन, हास्य करी गदगदोन. चित्ती म्हणे पावलिया मरण, मडक्यास काय मग करीता. ऐसी अंदेशा आणुनी चित्ती, हास्य वारंवार करी नृपती. येरीकडे गोरक्ष क्षिती, आरंबळे अट्टहास्ये. धरणी टाकोनी शरीर, हृदय पिटी उभय करी. आहा बाटली वागुत्तरी, ऐसे म्हणोनी आरंबळे. म्हणे तू गेलीस माय बहिणी, परी माझे अटले सुदैव पाणी. आहा माझा वासरमणी, अस्ताचळा गेलासे. आहा बाटली माझे धन, कोणे दुर्जने नेले हिरावोन. आहा बाटले तुझे वदन, एकदा दावी मज लागी. आहा बाटली परम दुर्जटी, कोणी हिरावली मम अंधाची काठी. ऐसे म्हणतसे वाग्वटी, मायवदन दावी गे. ऐसे म्हणोनी दीर्घरुदन, करीत आहे अट्टहास्ये करोन. परीराव भरतरी ते पाहुन, चित्ता माझी चाकाटे. हा पिंगला हा पिंगला, ऐसा घोष करीत बैसला. परी ते पाहुनी विसरला, मनी आश्चर्य बहुमानी. म्हणे वेचिता दमडी अडका, तयासाठी धरुनी अवाका. नाशवंत जाणे सर्वनिका, शोक केवी करीतसे. ऐसे जलपुनी चित्ती, निवांत बैसला तये क्षिती. परी हुडहुडी तरफला प्रती, शांतपणे राहीना. सुशब्द वाक्या अमृतपर, सिंचिता झाला वागुत्तर. म्हणे योगिया का चिंतातूर, शोक करीसी हे सांग. अरे वेचिता सापिका कवडी, मडके येईल पुन्हा आवडी. तयासाठी शोक परवडी, करीसी काय हे मूर्खा. ऐसे उत्तर द्रुमाचे फळ, अर्थी ओपिता नृपाळ. यावरी गोरक्ष बाळ, बोलता झाला तयाते. म्हणे महाराजा नृपाळा, तू शोक करीसी कवण मेळा. तरी दुःखाब्धी शोक जाळा, प्रचिती पाहे आपुली. तरी हा पांथस्त तू प्रकाम, कंठी लागला जगाचा उगम. तरी त्या उभवोनी अनर्थधाम, सुख कैसे नांदेल. तरी आपणावरुनी नृपती, घ्यावी जगाची अर्थप्रचिती. माझी बाटली फुटल्या क्षिती, दुःख जाणे मी एक. राव ऐकुनी वागुत्तरा, पुन्हा म्हणतसे ऐकिंजे नरा. मम दुःखाचा दृष्टांत खरा, प्रचिती रूपी धरिला त्वा. परी माझी पिंगला राणी, मान पावली जेवी सौदामिनी. हरपली जैसी सौदामिनी, परतोनी कैसी प्राप्त होय. शतानुशत मडकी मिळत, प्राप्त करूनी देईन क्षणात. पिंगले समान स्त्रीरत्न, कैचे दुसरे मिळेल. यावरी गोरक्ष बोले वचन, तुझ्या पिंगला लक्षावधी जाण. प्राप्त करीन एक क्षण, परी ऐसी बाटली मिळेना. ऐसे ऐकुनी नराधीप, म्हणे पिंगलेचे स्वरूप. गुणवती गंभीर दीप, लक्षावधी दावीसी. तरी लक्षावधी पिंगला माते, आताची दाखवी सद्गुरु भरीते. तू ते बाटल्या शतानुशते, सिद्ध करीतो या ठाया. तरी तुझा चमत्कारू, दावी माते कल्पतरू. जैसा भूषण कृपापरू, गुरुसूत तो गहीवरला. तरी बा समान करणी, माते मिरवेल अंतःकरणी. ना तरी ढिसाळ बाटल्या वाणी, परी अर्थ हिंगूच दिसतसे. जैसे मृगजळाचे पाणी,
परी अब्धी समान वाटे खाणी, परी तृषा कोडाचा वासरमणी, अस्ताचळी पावेना, की शुद्ध ओडंबरी घन, स्वर्गीहुनी करी गर्जन, परी तोय लेशमान, मही लागी या तळेना, की काजवा जो तो दिडवा दावी, तरी का तिमिरास तो वाटवी, तेवी बोल फोल प्रवाही, मिरवू नको योगेंद्रा, ऐसे ऐकता तयाचे वचन, म्हणे राया नरेंद्रोत्तमा, पिंगला उदय लक्षावधीन, केलिया मज देसील काय, येरू म्हणे पिंगला नयना, दाविलिया पुरवी न इच्छिली कामना, राज्यवैभव सुखसेवना, संकल्पीन तुझ लागी, ऐसे बोलता नरेंद्रपाळ, साक्ष कोण म्हणे गोरक्ष बाळ, येरू म्हणे पंचमंडळ, साक्षभूत असती बा, आणि अनलादी स्वर्ग सविता, जळपाताळ जळमही मान्यता, हे साक्ष असती बा देखता, पशु पक्षी मृगादिक, जरी मजन घडे बोला समान, तरी पूर्व सर्व पावतीहीन, स्वर्गवासी पावती पतन, नरकवास भोगीती, आणि शतजन्म रौरवकार, मही भोगीन वारंवार, जरी मी नोपी राज्य संभार, तुझ लागी महाराजा, ऐसे बोलुनी शपथपूर्वक, पुन्हा बोले शपथदायक, म्हणे महाराजा हे तपपाळक, बोला समान दावी की, जरी या बोला समान रहाणी, तू न दाखवीसी माते नयनी, तरी नरक पावसील सहस्त्रजन्मी, विहित वाचे अनृतत्वे, ऐसी राजेंद्र बोले वाणी, सत्यार्थ म्हणतसे योगतरणी, मग कामिनी अस्त्र पिंगला नेमी, प्रयोगाते उच्चारी, मग सहज करूनी ऊर्ध्वदृष्टी, फेकिता झाला भस्मची मोठी, तव ते कामिनी अस्त्रपोटी, स्त्रिया कोटी उतरल्या, मुख्य पिंगलाजी भस्म झाली, तीचा अनंत मूर्ती धरुनी उतरली, पाठी पोटी व्यापिली, सन्मुख उभी राहिली रायाच्या, राव पाहुनी पिंगला स्वरूप, मोहकामाचा उजळला दीप, सकळासी बैसवोनी आपणा समीप, संसार खुणा पुसतसे, परी त्या पिंगला सगुण सरिता, सर्व सांगती अचूक वार्ता, सांगुनी उपरी बोध अर्था, राया प्रती बोलती, म्हणती महाराजा प्राणेश्वरा, मम विरहाचे शल्य बैसले अंतरा, परी अशाश्वताचा माथा भारा, फुकटपणी वाहिला, म्या चित्ती करुनी तुमची प्रीती, दाहुनी घेतले देहाप्रती, पुन्हा उदय गोरक्षजती, अनंत दृश्य पै केले तरी तुम्हा भावनी, मिरवणे मज पुन्हावनी, परी शेवटी मृत्यूपणाची काचणी, तुम्हा आम्हासेची, तरी राया मही भोजा, आता संग सोडुनी माझा, मोक्षमही तळी ध्वजा, लावोनिया उभारी, या परी माझा कामचित्ती, वरुणी आचरला संसार नीती, परी मुक्ती मोक्षाची मांदूस हाती, चढणार नाही महाराजा, मी पिंगला तुमची कांता, आचार आचरले पतिव्रता, तेणे डौरवोनी श्रीवरे माथा, दिधले हिता मज लागी, आता तुमचे सर्व हित, तुम्ही विलोका प्रज्ञावंत, मी तुमची दासी तुम्हा संमत, चालू शके महाराजा, ऐसे वदोनी निवांतपणी, पिंगला बैसली राववेष्टुनी, परी तो चमत्कार पाहोनी, विस्मय त्यासी वाटला, मग धावनी गोरक्ष चरणी, लोटू पाहे दंडवत अवनी, परी सर्वज्ञ गोरक्ष धरुनी पाणी, राया प्रती बोलतसे, हे महाराज महीपाळ, माझा गुरु जो मच्छिंद्र बाळ, पुन्हा उठवणी रायासी पाहती, दैन्यवाणी शरीरे, मग म्हणती अहाजीराव, मिरवत होतासी कैसा भाव, की मही लागी कामदेव, अवतार दुसरा दिसतसे, आहा राजाचे वैभव वर्णन, ठेंगणा वाटतसे सहस्त्रनयन,
तो कृशशरीर दैन्यवाणा भिक्षा मागे घरोघरी. ऐसे बोलुनी पाहत तया ते पुन्हा सांडिती शरीराते. मग सकळ उठोनी राया ते वेष्टन घातले स्त्रियांनी. म्हणती राया आम्हा सांडून दूरदेशी नको करू गमन. येथेची पाहुनी चंद्रवदन तुष्ट होतो आम्ही की. तरी आता निस्पृह निराश दाही दिशा पडल्या उदास. तरी मुक्त करूनी अमुच्या प्राणास पाऊल मग पुढे ठेवावे. ऐसे बोलता रायामनी संचरला क्रोधद्विमूर्धनी. मग कुबडी उगारोनी निघता झाला माघारा. परी तो गोरक्ष गुप्तहेर पाहत होता चमत्कार. राव निघता त्यजोनी स्त्रिया सत्वर मान तुकावी गोरक्ष. असो भरतरी सहज स्थिती निघता मागे त्या युवती. आरंबळोनी पाठी येती नको जाऊ म्हणोनी या. आज 12 वर्षेपर्यंत बैसला होतासी स्मशानात. आता जोग आचरण करूनी वनात तैसाची येथे राहे का. परी तो राव सकळ सांडोन गावाबाहेर आला परतोन. येरीकडे विक्रमोज्जयिनी स्त्रिया गेल्या स्वस्थाना. या परी गोरक्ष भर्तरीनाथ कुसोनी निघाले विक्रमाते. मग पदी पदी दुर्वा होत अर्धकोस पै गेले. येरीकडे विक्रम नृपती परतोनी आला स्वस्थाना प्रती. परी अट्टहास्य पाहुनी अंतःपुराप्रती संचार करिता पै झाला. मग माय बहिणी कन्या समान सकळा तोषवी बोध करून. येरीकडे उभयजन मार्गाप्रती गमताती. परी कृश शरीरी भर्तरीनाथ अशक्त पद ठेवी कंठे ना पंथ. मग व्यानास्त्र भस्मचिमुटीत स्थापिता झाला गोरक्ष. मग ते भस्म चर्चिता भाळी झडुनी गेली अशक्त काजळी. मग क्षणपाती लागता डोळी गिरनार पर्वती पोचला. तो जाता देखे अत्रिनंदन पायी लोटले उभयजन. मग माये उभयता कवळून वदन इंदू कुरवाळी. म्हणे वत्सा गोरक्षनाथा भर्तरी करिता शिणविले तू ते. ऐसे म्हणोनी कुरवाळीत वारंवार मुखाते. त्याची प्रकरणी मोहस्थिती राया भर्तरी ते संपादिती. म्हणे वत्सा श्रम बहुती आणिले येथे मम वत्से. असो स्थिती वृत्ती धृती सकळा एकमेका ते घोटाळा. निवेदनी चित्ती संचियेला तुषाप्रती तरी वरीतील. असो आता तुष्टलक्षण पुढील अध्यायी सांगेल धुंडीनंदन. मालू नरहरी कृपे करून संतगणी मिरवला. स्वस्ती श्री भक्ती कथासार सम्मत गोरक्ष काव्य किमयागार. सदा परिसोद्भाविक चतुर 29तमाध्याय गोडहा. श्रीकृष्णार्पणमस्तु. श्री नवनाथ भक्तिसार 29तमाध्याय समाप्त. जय श्रीराम जय हनुमान. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नवनाथ महाराज की जय.